जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू केलेले आहेत स्पर्धा परीक्षासाठी सामान्य ज्ञान सिरीज. या सिरीजमध्ये आज आपण दररोज प्रमाणे महत्त्वाचे जी के प्रश्न उत्तरे बघणार आहोत. आज या सिरीजमध्ये आपण एकूण 30 प्रश्न बघणार आहोत. हे 30 प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत आपल्या कोणत्याही परीक्षासाठी. त्यामुळे हे 30 प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. चला तर सुरू करूया आज आपल्या प्रश्नांना. बघा, प्रश्न तुमच्या समोर आलेला आहेत आणि या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा आहेत. सर्वात शेवटी तुम्ही तुमचे प्रश्न किती बरोबर आले आहेत, तुमचा स्कोर किती आले आहेत, तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाकू शकतात. बघा, प्रश्न क्रमांक पहिला काय आहेत तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत आसाम. तर आसाम या राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान स्थित आहेत. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2, राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा किती असावी लागते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 35 वर्ष. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ही 35 वर्ष असावी लागते. पुढील प्रश्न क्रमांक 3, भारतीय संसदेच्या निर्वाचित सदस्यांना सामान्यतः काय संबोधले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर खासदार. जे भारतीय संसदेच्या निर्वाचित सदस्यांना खासदार सुद्धा म्हणतात. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 4, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहेत? तर संसदेचे वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा असते. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 5, मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती हे भारताचे राष्ट्रपती करत असतात. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत. प्रश्न क्रमांक 6, बिहारची राजधानी पाटणा हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी गंगा. तर गंगा नदीच्या काठी पाटणा हे शहर वसलेले आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या प्रश्नामध्ये 2 प्रश्न तयार होऊ शकतात. बिहारची राजधानी कोणती आहे? तर बिहारची राजधानी पटना ही आहेत. हा पहिला प्रश्न तयार होतो. आणि दुसरा प्रश्न, पटना हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहेत? तर गंगा या नदीकाठी वसलेले आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 7, सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात टिम्म हा केंद्रबिंदू असतो. तर आर्थिक विकासामध्ये मनुष्य हाच मुख्य केंद्रबिंदू असतो. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8, चहाच्या लागवडीसाठी कोणत्या प्रकारची माती सर्वात योग्य मानली जाते? तर चहाच्या लागवडीसाठी जांभी मृदा ही सर्वात योग्य मानली जाणारी मृदा आहेत. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहेत. प्रश्न क्रमांक 9, कोची शहरात कोणत्या युरोपीय देशाने भारतातला आपला पहिला किल्ला बांधला होता किंवा वसाहत निर्माण केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय सी पोर्तुगाल. तर पोर्तुगाल या युरोपीय देशाने भारतामध्ये पहिला किल्ला बांधला होता. प्रश्न क्रमांक 10, लोथल हे शहर कोणत्या नदीच्या उपनदीकाठी वसलेले होते? तर लोथल हे शहर भोगवा नदी या नदीच्या किंवा उपनदीच्या काठी वसलेले आहेत. लोथल हे शहर. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 11, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून कोणी आपली सर ही पदवी ब्रिटिश सरकारला परत केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत रवींद्रनाथ टागोर यांनी. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी ब्रिटिश सरकारला परत केली होती.
प्रश्न क्रमांक 12, पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणत्या कारागृहात असताना लिहिले होते? हा प्रश्न सुद्धा IMP प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अहमदनगर कारागृह. तर अहमदनगर कारागृह या कारागृहामध्ये पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेले होते. प्रश्न 13, गुरु नानक देव यांनी आपल्या नंतर कोणाला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले आहेत? तर गुरु नानक देव यांनी आपल्यानंतर गुरु अंगद देव यांना उत्तराधिकारी बनवले होते. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 14, व्हाईसराय या पदाचा अर्थ खालीलपैकी काय होतो? तर व्हाईसराय म्हणजे काय? तर ब्रिटिश राजा किंवा ब्रिटिश राणी यांचा थेट प्रतिनिधी हा व्हाईसराय असतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, ब्रिटिश राजा किंवा राणीचा थेट प्रतिनिधी म्हणजे व्हाईसराय. पुढील प्रश्न क्रमांक 15, मतदानाचे वय 18 वर्ष करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी अंमलात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर 1989 मध्ये मतदानाचे वय 18 वर्ष करण्याचा निर्णय अंमलात आला होता. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रगीतांचे पूर्ण गायन करण्यासाठी साधारणपणे किती सेकंदाचा वेळ लागतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 52 सेकंद. तर राष्ट्रगीताचे पूर्ण गायन करण्यासाठी 52 सेकंद इतका कालावधी लागतो. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न क्रमांक 17, हिऱ्याचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो? तर हिऱ्याचा उपयोग हा काच कापण्यासाठी केला जातो. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 18, जगातील कोणत्या समुद्राची क्षारता सर्वात जास्त आहे जिथे माणूस बुडू शकत नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय सी, मृत समुद्र. तर मृत समुद्र मध्ये माणूस बुडू शकत नाही. कारण का? तर त्या समुद्राची क्षारता सर्वात जास्त आहेत. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोण राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य असतात? तर बघा, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे सुद्धा राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य असतात. केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक हे सुद्धा राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य असतात. सर्व केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे सुद्धा राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य असतात. त्यामुळे प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 20, भारतातील अणुऊर्जा प्रकल्पामध्ये प्रामुख्याने कोणत्या इंधनाचा वापर केला जातो? तर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये प्रामुख्याने युरेनियम या इंधनाचा वापर केला जातो. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 21, गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कोणत्या ठिकाणी दिला? तर गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश हा सारनाथ या ठिकाणी दिलेला आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 22, सूर्यामध्ये प्रामुख्याने कोणते दोन वायू आढळतात? तर सूर्यामध्ये प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियम हे दोन वायू आढळतात. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 23, सवाना गवताळ प्रदेशाचा सर्वाधिक विस्तार कोणत्या खंडात आढळतो? तर सवाना गवताळ प्रदेशाचा सर्वाधिक विस्तार हा आफ्रिका खंडामध्ये आढळतो. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 24, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 25, नीरा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील कोणत्या सह्याद्री रांगामध्ये होतो? हा प्रश्न पोलीस भरतीला खूप महत्वाचा आहे. त्यामुळे प्रश्न नीट बघा, नीट प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी, भोरगिरी किंवा भोर या सह्याद्री रांगामध्ये
नीरा नदीचा उगम होतो? पुढील प्रश्न 26. लहान मुलामध्ये जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर जीवनसत्व ड मुळे लहान मुलामध्ये मूळदोस हा आजार होतो. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. हा जो प्रश्न आहे हा विज्ञानवरती आधारित प्रश्न आहेत. विज्ञानचे प्रश्न सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. प्रश्न क्रमांक 27. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर इन्सुलिन या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 28. रक्तगटांचा शोध कोणी लावला? म्हणजेच ब्लड ग्रुप. तर ब्लड ग्रुपचा शोध कोणी लावला? कार्ल लँडस्टेनर यांनी ब्लड ग्रुपचा शोध लावलेला आहे. रक्तगटाचा शोध लावलेला आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. पुढील प्रश्न क्रमांक 29. लाफिंग गॅसचा मुख्य उपयोग कोठे केला जातो? लाफिंग गॅसचा मुख्य उपयोग हा भूल देण्यासाठी केला जातो. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नायट्रिक्स ऑक्साईड असे सुद्धा लाफिंग गॅसला म्हटले जाते किंवा रासायनिक नाव लाफिंग गॅसचे नायट्रस ऑक्साईड हे आहेत. प्रश्न क्रमांक 30. सुकोई 30 MKI या लढाऊ विमानातून प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी प्रतिभाताई पाटील या सुकोई या लढाऊ विमानातून प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आज आपले एकूण 30 प्रश्न आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. बघा, प्रश्न तुमच्यासाठी आहेत. या प्रश्नाची उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहेत. बघा प्रश्न काय आहेत. तर अणुऊर्जा प्रकल्पाची पहिली महिला मुख्य अधीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? हा प्रश्न करंट अफेअरवरती आधारित आहेत. आपण डेली सकाळी 7 वाजता करंट अफेअरचे प्रश्न बघत असतो. ती सुद्धा सिरीज तुम्ही नेहमीप्रमाणे बघत चला. तर पर्याय ए संगीता कपूर, पर्याय बी सौम्या स्वामीनाथन, पर्याय सी RM नच्चिमई, पर्याय डी BC पाठक. तर या पर्यायापैकी या प्रश्नाचं कोणते उत्तर आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. असेच प्रश्न घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला जो तुमचा मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्या मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. प्रश्नाची PDF किंवा अन्य माहितीसाठी आपले सरकारी स्पर्धा या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.